जांभळ्या देऊ राहिली हो नर्मदाबाई तू. हा बाप्पा चहा प्या राहिलो. काय करतो काऊन चहा प्यायला नाही काय तो आज सकाळपासून. प्यालता सकाळीच प्यालता पण कसं काय करून तलपच नाही काय पाय. आणि ते बायको पण काऊन आज एवढी तनपणा ते करून बाबा अशी रागाची की चांगली बोलावं नाही बाबा ती. मला पण वाटू राहिलं रात्री बी बोलली नाही ना. हो काय झालं काय नाही काय कळालं पण बाबा तिला. काय कळालं बाबा काय कारण सांग केलं काय तो. मला तर काही म्हणली नाही ती काही पण असं वाटतंय काहीतरी आहे तिच्या मनामध्ये बा. कारण अशी बरंच बोला नाही ती चांगली अशी नाराज राग आहे थोडी अशी मनातली मला काहीतरी आहे तिच्या दुःख तिच्या मनात असं वाटतंय बरं का. जाऊ तिकडे असं काही मला काही घेणं नाही. थांब मला पण जेवायचं आहे आणि तुला चहा प्यायचा आहे. सांगतो मी वाढून दे म्हणून आणि तुला चहा कर म्हणून. हो सांग बरं द्यावाच. सकू ए सकू बाहेर आहे सकू. काय कामात आहे मी डिस्टर्ब नका करू मला. कामात आहे मला मी तुला काम सांगायचंय चल लवकर बाहेर ये. येऊ नाही शकत बाप्पा जोरात आहे ना येऊ नाही शकत. पहिले तर आवाज द्यायला पटकून यायची बाहेर. बाहेर ये नाही तुझे खैर नाही बरं का. हो शहाणपणा नको करू जास्त आली पाहिजे बाहेर. सकाळ भीती तुला भीती तर धमकी गेलेला बाहेर आले लगे. आता कशी आली बाहेर चांगलं बोललं तर कळतच नाही का. मी काही तुमच्या आवाज द्यायला बाहेर नाही आले काही. तुमच्या आवाज द्यायला आले काही बाहेर कसं काय आली मग आवाज द्यायला नाही आली तर. बरं ते जाऊ दे अशी आली असेल तशी ये पण मला वाढून दे. मस्तपैकी भाजी केली असेल ना छान टेस्टी माझ्या आवडीची आणि मला वाढून दे. आणि त्याच्या पहिले तू नर्मदाबाईला चहा कर जाय मस्त कडक चहा करून आण. सकाळी त्याची चहाची तलब गेली नाही तो आज पानसट चहा केला मला पण तलब नाही गेली. पण आता जाऊ दे मी जेवण करून घेतो आणि नर्मदाबाईला तू हे आण चहा कर जाय. मी काही कोणाला वाढून देत नाही आणि काही कोणाला चहा करत नाही समजलं. मी मग काम करून ठेवले सकाळचं. कोणाला वाढून घ्यायचं तर वाढून घ्या कोणाला चहा प्यायचा चहा करून घ्या आणि प्या. मी काही रिकामी नाही तुमच्या हमाल्या करायला. हो सखू नीट राह सकू तू जास्त वटवट नको करू. तुम्ही पण नीट राहा जास्त माजू नका मस्ताडू नका जास्त. मक्कार माणूस मला नीट राह म्हणतो तर मी काय उडू राहिले काय मी मक्कार माणूस कुठला मला म्हणतो नीट राह स्वतः मक्कार चाळे करून. बापरे सकाराम काय केलं बाबा सकाराम ना काय मक्कार चाळे केली सकाराम काय सकाराम काय पण काय बोल राहिली बाई काय बोल राहिली काय मक्कार चाळे केले मी मक्कार चाळे केले म्हणती माय बहीण देखत कशी काय बोलते मला काय केलं मी सांग. अहो लाज वाटू द्या ना जरा लाज वाटू द्या ना. मक्कारपणा करताना सगळं गाव नाव आठवू राहिलं तुम्हाला. सगळ्या गावात चर्चा आहे ना सगळ्या बाहेर चर्चा आहे ना तुमच्या मक्कारपणाचे लक्षणं. मला उशिरा कळाला तुमचा मक्कारपणा. मला म्हणलं मावा नवरा लय चांगला करू देव मनुष्य करू मावा नवरा असं वाटत होतं मला. हो इतकं प्रेम केलं तुमच्यावर मी इतकं तो विश्वास ठेवला आणि तुमचं हे फळ मिळालं का मला. हे फळ मिळालं मला तुमच्या मक्कारपणाचा. हे फळ आहे चांगुलपणाचा तुमचा हा मक्कारपणा फळ. मक्काट माणूस तोंड वर करून बोलतो परत माझ्यावर रागवतो तोंड वर करून. आजपासून हाताने करायचं खायचं कळलं काय. करून ठेवते ना गिळायला तेच मोठी गोष्ट आहे. काय बोलू काय राहिली तू काही पण काय बोलती काय 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 सकू काय काय बोलू काय तुम्हाला भावाला. माझा भाऊ लय चांगला माणूस आहे माहिती का. हो त्याशिवाय कोणाकडे पाहत नाही बायकोशिवाय आणि काहीच काय मोकार करू राहिले ना भावाला. लाज का तुला काही भावाने. तुम्ही बहीण भाऊ ना सारख्याची कळलं काय. इतकी भावाची बाजू आहे ना तर भावाला खाऊ घाला कळलं ना कोणत्या बायावर प्रेम करतो तुमचा भाऊ तर भाव विचारपूस करा जा भावाची ना घरामध्ये तिच्याशी लग्न लावून द्या लग्न लावून त्याचं कळलं. आणि घालून तुम्हाला गरम गरम खायला चहा प्यायला मग नवीन पदार्थ खायला तुमच्या वावरात काम करायला लावा तिला कोणती भावानी तिथं मकर रान चिन्नाल. तुमचा भाऊ लय फिदा झाला आलाय तिच्यावर कोणते तिथं कळलं का. हो पिंटेश बाबा आणा तिला घरामध्ये आणा लग्न करून आणा कारण मग तुम्हाला टेस्टी भाज्या तुमच्या आवडीच्या माया मागायला लागता नाही का. मी काय नुसतं घरात काम करायला बाहेर तुम्ही बायका फिरायला बायकाच्या पप्प्या झप्प्या घ्यायला नाही का. सकू काय बोलते सकू तू हे त्याशिवाय माझ्या मनात कोणीच नाही सकू. माझ्या मनात फक्त सकू आणि सकूची तू फक्त तुझे काही पण नको बोलू सकू. तू तर माझ्या दिलाची राणी सकू. अच्छा मग ही बबिता कोण आहे. बबिता कोण आहे ही तुमच्या दिलामध्ये. त्या दिवशी 1 तारखेला की तमाशा केला तुम्ही लोकांसमोर सगळ्या गावासमोर पार्टीमध्ये गाणे म्हणू बेशुद्ध पडले होते ना. बेशुद्ध घरी आणून टाकलं होतं तुम्हाला. माझ्या भावानं तुम्हाला घरी आणलं होतं ना. हो कोणच्या प्रेमामध्ये तुम्ही ते गाणे म्हणतो ते कोण तुमचं प्रेम कबूल करत नाहीये.
कोण कोण पाहिजे हो या धोंगड्याकडे? एवढा मोठा झाला, एवढा मोठा झाला, टोपी घालतो, पायजामा घालतो, मिश्या वाढवल्या एवढ्या मोठ्या. पाहिन कोण? पाहिन कोणी बाई पाहू शकत नाही अशा माणसाकडे. कळलं सकू? काही पण नको बोलू सकू. शब्द ऐकायचा नाही मला. कळलं? आता चालले मी बाजारामध्ये. आता कसं सवासनी आहे अजून, मोहनावर जित्ता आहे. जसं पण असन तसा माय माय घाल्या जसा असन तसा ह्यो मोक्काट असो, कसा असो, बाहेर खायला असो, कसा असो. आता मला तर सकाळ तर करावंच लागेल साजरी. वाण मला उद्या द्यावंच लागेल. मी चालले वाणाचं सामान आणायला. हो सुमनबाई, तुम्हाला बी आणायचं वाणाचं सामान? तुमचा पण नवरा जिवंत आहे ना? बसल्या भावाच्या घरी येऊन इथं आहे ते कुटक्या मोडाला. सुनायचं काम करायचं जीवावर येतं, सुनायची लेकरं सांभाळायचे जीवावर येतं. बसल्या इथं येऊन सनी वाण तर द्यावंच लागेल ना. आणू का तुमचं पण सामान? खाणं बिणं काही आणायचं तुमचं? सकू सकू हाव सकू वाण देणे सकू, मला देईन सकू वाण. मी आण सकू मग आपलं पण सामान आण. ठीक आहे, जाते मी सामान आणायला. हो घाला माय काय घालायची, कोणती भाजी करायची खायची तर. चालले मी सकाळ तिथं सामान आणायला मार्केटमध्ये. समजलं काय? चूप राहिलं तर जास्तच फायदा घेते लोक जरा. हा नसतं काय यायला वाटतं मला काही माहीतच नाही. अख्ख्या गावात चर्चा आहे ह्या माणसाच्या मक्कारपणाची. सुमनबाई बाप्पा सकाराम काय केलं तर हे तमाशा? तिथं ऐकायलाच नाही ना. पहिली कशी बी ऐकायची भ्यायची तुला, आता तर लगेच धड झाली ही बया. असं काही करू नको रे बाप्पा, ही म्हणते तसं काही करू नको. नाही ना नाही ना, पहा आता तुम्ही बहीण असून अशी माझ्यावर डाऊट नको करू. तिथं बायकोची तिथं तर कामाची माझ्यावर शंका घेणं, पण तू बहीण असून माझ्यावर शंका घेऊन राहिली. तू तरी मग साथ दी. जर तुझं खरं असेल ना मी तुझ्या संघाचे, आणि जर तो खोटा असेल ना मग मी चालले घर सोडून. तो जर तू खरं असेल तो तू जे म्हणशील ते कर, तो साथ देईन मी. कळ? हा शुभमबाई, मला वाटलंच तू माझ्यासोबत आहे म्हणून. ठीक आहे तू आपण दोघं हाय सोबत. ती म्हणती ना तसं काहीच नाही तसं बरं का. ठीक आहे चालतं मग. सखूबाई लस टाइम केला हो, आम्ही कवा चौ बाई तर बाया आमची वाट पाहत जाईन आपली इष्टी हुकून. हे जरा डोकं लावत होतं ना मावनावर महिन्यानं, म्हणून थोडा टाइमच झाला पाहिजे ना. जाऊ दे चला आता आले मी येणार. चला बाप्पा सखूबाई राग नका करू एवढा. आता तुम्हाला कळालं तुमच्या नवऱ्याची हकीकत. जाऊ दे सोडून द्या, काहीतरी करता. हो ना काय करते आता, निघाला ते तसं तर कुठं त्याच्या डोका लावत त्याला मक्कार माणसाला. जाऊ दे माहिती सखूबाई, सणासुदीचं नका करू काही घरामध्ये वाद घेत. जाऊ द्या आता सण होऊ द्या, मग लावा तपास कोणती खोयती बाया बबितात. हो मैत्रिणी, हो तुमच्यासारख्या मैत्रिणी मला म्हणून बरं आहे, म्हणून तुम्ही मला सांगितलं. नाही तर मला कळालंच नसतं हे माणसाच्या करतुदी काय तर काय नाही तर बाहेर. खरंच थँक्यू बरं का, आभार तुमचे सगळ्यांचे तुम्ही मला सांगितल्याबद्दल. नाही सखूबाई कसं ना कसं असतं माहित नाही का, आता आपल्या बाईचं जर चांगल्या एवढ्या तुमच्यासारख्या बाईसोबत जर असं होत असलं कोणी पण सांगणार असतं मला. मग आम्हाला काही रावलं नाही केलं बाई, म्हणून सांगितलं बाई आम्ही. हो बाई ना चालतंय, पण कमाल आहे तुमची. हो खरंच कमाल आहे. इतकं नवरा असाय तरी पण तुम्ही वाण द्यायला तयारी म्हणजे कमाल तुमची बरं का. लयच मस्त सखूबाई. काय करते आता, एवढं आयुष्य गेलं त्याच्यासाठी. सुधार नसते काय माहिती सुधारतो काय होतं. सुधारायचा प्रयत्न तर करावाच लागेल ना. हो ते तर आहे. बरं चला बरं मग आपलं उशीर होतो ना. जर बाजारात लवकर गेलो ना गर्दी राहत नाही मग. आजच चाललो आपण, आज भोगीच्या दिवशी चाललो आपण. उद्या आता सकाळत आली, आता बांगड्या भरणे आपल्याला. तुम्ही तर साडी पण घेतली नाही सखूबाई, आम्ही तर साड्या बिड्या सगळं घेतलं. कशी साडी घेतली माय, मग मुळच नव्हतं साडी घ्यायला सकाळ दिला. हाय माझ्याकडे एक साडी माझ्या भावाने घेतेल, तीच नेशीन माय मी. हाय त्याच्यावर ब्लाऊज शिवलेलं आहे, नेशीन मी तीच. आणि बरं चला माय मग. हो चला सखूबाई जाऊ दे बरं, नका रडू. तोंड पाडून बसले आपलं काही नाही चला पटपट चला. हो ना चला ना, मी कुठं नाही म्हणते चला.